मोबाईल दे ग. का ग? दे ग. बरं देते. हात नको लावू. गुड गर्ल. हा घे. चल आता आपण यात तुझा आणि माझा व्हिडिओ काढूया. मला बघायचंय कसा व्हिडिओ होतो. अगं असं म्हणजे लगेच नाही करतायत स्वरा. का? व्हिडिओ करायला कोणीतरी हवं ना स्वरा. मग मम्मा आहे की, ती करेल. मम्मा कर ग. हो. अगं असं नको ना स्वरा, असं नसतं अगं. व्हिडिओ करायला ना बाप्पाची परमिशन लागते. तू मला फसवतीयस ना मी छोटी आहे म्हणून. चल ना करूया व्हिडिओ. काढ ग जुई तिच्या बरोबर एक व्हिडिओ. व्हिडिओ काढल्याशिवाय ही शांतच बसणार नाही. हे नाही तर मी एक काम करते, माझ्या फोन मध्ये काढते. जा बस. अगं जा जा म्हणते ना, जा. ये आपण बसून व्हिडिओ काढूया. ये. स्वरा तू पोज घे ना तुझी. ओके. याच्यातून काढायचंय ना. ओके. रेडी. काढ ग व्हिडिओ लवकर. जुई खाली आहे का? जरा महत्वाचं काम आहे. हो बाबा आलेच आलेच. स्वरा आपण नंतर करूया हा व्हिडिओ. वहिनी मी आलेच. हो. नशीब सुखटॅट मदतीला आला. मम्मा आता कधी काढायचा ग व्हिडिओ. काढूया ना. आपण आधी खाली जाऊया. चल जुई काकू पण गेलीये ना. चल पटकन. अगं संध्या तू बस की जेवायला. आम्ही आहोत वाढायला, तू बस बघू. नाही आई साहेब, आपण नंतर बसूया ना चौघी एकत्र. नाही कैलास ती भाजी खाणार नाही. त्याच्यासाठी बिन मिठाची मी बनवली. तू बस ग, मी वाढते. बर बर. अगं स्वरा स्वीट काकाला काका. स्वीट स्वरा बोल ना. स्वरा बेटा काकाला जेवू दे ना. असू दे का वहिनी. बोला लिटिल प्रिन्सेस, काय हवंय तुम्हाला? तू तुझ्या प्लेट मधला पापड देशील. पापड? पण मग मला काय मिळणार त्या बदल्यात? आय लव्ह यू काका. सो स्वीट. हे घे पापड. जुई थांब थांब. दाद्या जुईने पापड दिला तुला. मग काय आता तू स्वराला पापड दिल्यानंतर ती तुला काय बोलली? ते तू जुईला बोलणार? कपरे जुई तुझा होते काय चाललंय तुझं चार चौघात? अरे दा बघ ना, मगाचपासून चालू आहे त्याचं. ते त्यांचं काय ते नंतर बघून घेतील. राहिला तुला जुईशी काही बोलायचंच असलं ना तर नंतर तुम्ही दोघं असताना बोला. तुम्ही दोघांनी काय ठरवून माझी सुपारी घेतलीये? सुपारी फोडायला चालू आहे आपण. सगळं काय ते ठरवूनच जाऊ. मला तर वाटतं आज तुम्ही माझं लग्न लावूनच जाल. चोराच्या मनात चांदणं. आणि लग्न लावून जाल म्हणजे आम्ही घरी जाणार आणि तू काय इथेच थांबणार? म्हणजे घर जावई. ए भावा भावांची काय बडबड चालू आहे रे? काय नाही मावशी, तो दाद्या म्हणत होता त्याला जेवण खूपच आवडलंय. हो आवडले, मस्त झाले. हो का? मग काही हवं असेल तर सांग. जुईला लवकर लग्न लावून तुझ्यासोबत पाठवायला सांगायचं का? मग ते खूप चावतोयस तू आता, गप्प बस. काय रे, काय झालं? नाही ते त्याला आवडलंय जेवण, पण तो मागायला लाजतोय. नाही नाही अहो दादा लाजताय काय? सांगा ना काय हवंय ते. गरज असं काही नाहीये. बघ परत लाजतोय. काय रे बाबा, माग ना तू. भात वाढू का? अहो नाही बस झालं.
वाढ ना त्याला. अहो नाही नाही काका. जुई बाळा वरण घेऊन ये. काकू हा एवढा बस आहे. अरे घे रे. नाही नाही. थोडासा घे. अहो काकू त्याचं ऐकू नका. काकू बस झालं. बस 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 प्लीज 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 प्लीज. अळूची भाजी वाढू ना. अहो त्याला आळूची भाजी नाही आवडत. द्या जरा अशी चांगली झाली. जुई आलापल्या तुझ्या घरी येऊन न आवडणाऱ्या गोष्टी पण आवडायला लागल्यात हा? बघ हा, हळूहळू आमच्या आलापला बदलवून टाकशील. जेवण कमाल होतं. थँक्यू मिस्टर देसाई. मिस भोळे मला आजच कळलं की तुम्ही अप्रतिम जेवण करता. हॅशटॅग टेस्टी. एकदम टेस्टी. थँक्यू. तुला सांगतो वांग बटाट्याची भाजी कमाल होती. अरे ती तर आईची स्पेशालिटी आहे. पण पुलाव तुला सांगतो पुलावची चव ना अजूनही जिभेवर रेंगाळते. ते डिपार्टमेंट सविता काकूकडे असतं. मला तुला माहितीये पुलाव म्हटलं ना की सविता काकूच आठवते. हे पण तुला सांगू का सगळ्यात बेस्ट ना श्रीखंड होतं. हा 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 हा. कमॉन आला. ऑब्विसली ते बाहेरून आणलं होतं. ऑब्विसली मला माहिती आहे पण मी जस्ट सांगतोय की सगळं छान होतं. टूथपिक आहे का? हो आहे. बघा पापड तळताना ना थोडे कच्चे राहिले होते म्हणून ते दातात अडकत आहेत सारखं. पापड मी तळले होते. म्हणजे जेवण एकंदरच मस्त झालं होतं. राहू दे हा, आता मस्का नको लावूस. अगं खरं सांगतोय मी. खोटं वाटतंय का तुला? तर आरशात बघ नाक लाल झालंय तुझं. नो मला जेवण ओके ओके करता येतं पण काकूंच्या नैवेद्याचं जेवण मी चांगलंच बनवलं होतं. हा तर मी कुठं म्हटलं की तुला जेवण नाही बनवता येत. मी फक्त म्हटलं की आजचं जेवण खूप छान झालं होतं. काय माहित कदाचित तू उद्या यांच्यापेक्षा बेटर बनवशील. हो नक्कीच बनवेन. माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मी जे आहे ते खरं सांगितलं. जसं आपण नेहमी करतो एकमेकांशी खरं बोलतो. एक्सक्यूज मी. बोल लिटिल प्रिन्सेस. हा तुझी ओढणी खराब करतोय. लिटिल प्रिन्सेस मी तिची ओढणी खराब नाही करत आहे. मी तिच्या ओढणीला हात पुसतोय. हे बघ असे दाखव. पण हात पुसण्याने ओढणी खराबच होते ना. नाही प्रिन्सेस मी होणाऱ्या जुई काकूवर प्रेम करतो ना म्हणून मी तिच्या ओढणीला हात पुसतोय. समजे? बरा हात धुवून घे बाळा. ओके. आपण हात धुवून घेऊया. स्वरा असं नाही करायचं बाळा. बॅड मॅनर्स. मी तुझ्या पत्राला हात पुसला कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. जसं आलाप काकाने जुई काकूच्या ओढणीला हात पुसला कारण त्याचं तिच्यावर प्रेम आहे.
चल स्वरा, चला 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 आपण बाहेर जाऊन खेळूया, चला. हा बोला, कुठल्या डिझाईनच्या अंगठ्या बनवायच्या आहेत तुम्हाला? तुम्ही बघा ना, तुम्हाला जे पसंत पडेल आपण तेच फायनल करू. अहो आम्ही काय सांगणार. आला जुई, अरे तुम्ही दोघं बघा, तुमचा साखरपुडा आहे. हा दाद्या, लाजतो काय तू? मग बघ ना, सिलेक्ट कर जा. घरी चल, लाजून लाल होतात ना तसं तुला न लाजता लाल करतो. चल घरी. होणारे जुई काकू, तू आलाप काकाला सांग, मग तो पुढे येईल. स्वरा बाळा, असं मध्ये नाही बोलायचं. सॉरी मम्मा. गुड गर्ल. आलाप, जुई, बोला. हा बघा, या अशा पण अंगठ्या असतात, काही थीम स्टाईलच्या पण असतात. तशा करायच्या आहेत का तुम्हाला अंगठ्या? तुमची तशी काही थीम वगैरे ठरली आहे का? नाही, असं काही नाही, त्यांचं फक्त एकमेकांवर प्रेम आहे आणि लग्न करायचं ठरलंय एवढंच. लाजली बघा कशी, पटलं तिला ते. बरं टिकेकर, आम्ही डिझाईन आता लगेच फायनल करून देतो, पण अंगठ्या आम्हाला अर्जन्सी लेवलवरती द्याल ना? काय साखरपुडा येत्या काही दिवसात आहे म्हणून म्हटलं. तुम्ही सांगाल त्या दिवशी देतो, फक्त उद्या नका मागू. नाही नाही, एवढी काही घाई नाहीये, नाही का? बरोबर आहे ना आलाप? नाही नाही, उलट घाई करा असं मनात म्हणत असेल तो. करा करा, डिझाईन फायनल करा. अहो, हे डिझाईन छान आहे, मला ही अंगठी आवडली. बघू. खरंच छान आहे डिझाईन, नाही का? हो, छान वाटतंय. हे आलाप, हे बघ. मस्त आहे, छान आहे. जुई, हे बघ, हे घे. हा, हॅलो हॅलो, तुम्हाला आवडलं असेल तर सांगा, म्हणजे हेच डिझाईन फायनल करू आपण. म्हणजे सराफ त्यांच्या कामाला लागायला मोकळे. मला तर हेच अंगठीचं डिझाईन आवडले, हेच फायनल करूया. अरे आलाप जुई, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुमच्या मनात काही वेगळं आहे का? हा म्हणजे काही वेगळं असेल तर सांगा. हा नाही म्हणजे ही पण अंगठी ठीकच आहे, पण हल्ली ते मुलगा मुलगी त्यांच्या नावाचे बँड्स बनवतात, तसं काही बनवायचं का तुम्हाला दोघांना? हल्ली ना हेच जास्त चालतं. थांबा, तुम्हाला दाखवतो. जुई, दे जरा. हे बघा, कैलासराव, छान डिझाईन आहेत ना हे? हो. बाबा बघू ना जरा. हा, हे घे. हे बघ, ही डिझाईन सगळी. खरंच हो, सगळ्या डिझाईन्स खूपच छान आहेत. हॅलो हॅलो, आवडलं ना? पण साखरपुडा त्यांचा आहे. कळतंय मला, एकदम भारीच आहेत ना, हो ना? आई, ही बघा, ही मला खूप आवडली, खूप छान आहे, बघा ना. मस्त ना जुई? हा, बघू बघू बघू. जुई, हे बघ, आहे ना छान? चांगला आहे ना डिझाईन? हो, मला तर हेच डिझाईन आवडलंय. मला वाटतं त्या अंगठीपेक्षा आपण हेच फायनल करूया, काय ग जुई? हो आई. चला, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी दोघांनाही हे डिझाईन आवडले. हे बघा, हे म्हणजे हे फायनल, डन. टिकेकर, हे फायनल. तुम्ही तारीख सांगा, त्या तारखेला दोन्ही रिंग्स तयार ठेवतो. बाबा एक फोटो काढतो.
आणि बाकीचं अहो फोनवर बोलू. आता तुम्ही कुठे जात नाही, मी कुठे जात नाही, बोलू. हा पण आता हे डिझाईन फायनल ना? एकदम फायनल हे डिझाईन डन. काय ग मालती बघ. हो हो हे बघ चांगलं आहे ना मालती डिझाईन. हो हो चालेल ना. चला येतो मी, लागतो माझ्या कामाला. वहिनी तो कॅटलॉग देता जरा. हो बाकी ते बँडचं छान सुचवलं हं काकूंनी. आपल्या घरात कसं नाही कोणाला सुचलं. तू जरा शांत बसशील. जुई ओके आहे ना? हो एकदम ओके. चला अंगठ्याचं डिझाईन फायनल करण्याचं महत्वाचं काम झालं. हो आणि तुम्ही त्या ज्वेलर्सने ना 2 दिवस अगोदरचीच डेट द्या. म्हणजे काय होईल, समजा रिंग आल्या आणि त्यात काही प्रॉब्लेम असला तर आपल्या हातात 2 दिवस असतील ना. तसंच करतो मी. बाकी जेवणाचं बेतले मस्त झालं बरं का. नक्की आवडलं ना सगळ्यांना जेवण? अहो आवडलं ना, काय विचारताय. आमचा आलाप बघितलात ना, लाजत का होईना पण पोटभर जेवला. तो लाजतो म्हणून ना त्याला आता खरंच लाजायला लावताय तुम्ही. बरं, जुई आणि आलापच्या मनात साखरपुड्याची काही थीम नाहीये हे आता आपल्याला कळलंय. तर मग साखरपुड्याच्या ठिकाणाचं काय करूया? म्हणजे एखादा हॉल वगैरे बघायचा की इथंच आमच्याकडे करूया? चालेल, म्हणजे इथं मॅनेज करता येईल आम्हाला. आमच्या गावाकडं मुलीच्या इकडे साखरपुडा करतेत. हा हा तसं असेल तर आम्ही तयारी करू ना तशी. हा माझं तरी असं मत आहे की आपण इथेच आमच्या घरी करूया. सुटसुटीत छान मस्त मॅनेज करता येईल आम्हाला. हो हो चालेल, आमच्याकडेच करूया. हा हो चालेल. आता गुरुजींनी जो दिवस ठरवलाय त्या दिवशी गुरुजी कोणता मुहूर्त देत आहेत ते बघू आणि ठरवू. साखरपुडा घरीच होईल, पण तो आमच्या घरी होईल. तुमच्या घरी? नाही वहिनी, आम्ही करू ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा तेच म्हणत होतो मी. नाही नको, काय पाहुणे रावळे येणार, मग त्यांना घरून पुन्हा इथे आणावं लागेल. त्यापेक्षा साखरपुडा आमच्याच घरी करूया. हो आणि तुमचं घर जरा लहानच होईल ना. तुला वाटतंय ना मालती, मग तसंच करूया. मला वाटतंय म्हणून नाही, पण मी पाहुण्यांच्या हिशोबाने बोलतीये. चला तर मग ठरलं, साखरपुडा आमच्या घरी. हा हो हो चालेल. गुरुजींनी मुहूर्त सांगितला की मी तुम्हाला तसं कळवतो. हो चालेल. ठीक आहे कैलासराव, मग आता आम्ही निघू. हो आता मी निघतो, पण बेत खूप छान झाला. खरंच म्हणजे अचानक ठरला पण खूप छान झाला. हो ना, आणि लग्नासंबंधी सगळी महत्वाची कामं पार पडली. चला आता पुढच्या तयारीला लागू. येतो आम्ही. बाबा आई, काय रे आता? मी जरा इथे जुईकडेच थांबतो. हॅलो हॅलो, जेवण आवडलं म्हणून रात्रीचं पण जेवून येणार आहेस की काय? नाही असं काही नाहीये. मी काकांच्या मदतीसाठी थांबतो. म्हणजे पद्या काका पण नाही आहेत ना, सगळं त्यांच्यावरच पडेल तर जरा मदत करतो मी त्यांना. नक्की त्यांच्यावर पडेल की जुईवर पडेल म्हणून थांबणार आहेस? नाही हो वहिनी, असं खरंच काही नाही. म्हणजे मी जेन्युअनली बोलतोय. आलाप, अरे लग्न होईपर्यंत जो तो तुझी अशीच फिरकी घेत राहणार.
बरं जाऊ दे, मी येतो तुमच्यासोबत. अरे थांब रे, मस्करी करतात सगळेजण तुझी. चला कैलासराव, आता खरंच निघतो. हो हो. पुढचं काय कसं होतंय ते कळवा मला. हो हो. असू दे असू दे, आता साखरपुड्यात लग्नात हेच करायचं. आणि दाद्या, तू घरी पण येत जा अधून मधून. खरंच घर जावं होणार आहे वाटतं. सासू सासऱ्यांची केवढी काळजी याला. जुईच्या आयुष्यात येण्याने खरंच आलाप माझ्यापासून लांब जातोय का?